नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। सकाळचे 11:15 वाजले होते मित्रांनो। अजून आमची इथं विचार म्हणजे मिरवणुका चालू आहेत खाली। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 11 वाजलेत मित्रांनो। चिखली इथं आलोय, पार्टीच्या इथं गाडी लावलेली आहे। गाडी खाली होतेच मित्रांनो, बऱ्यापैकी खाली झाली। माझ्या मते अजून 2 ते 3 तास 2 तास तरी लागतील, 2-3 तास लागतील। भरपूर जण आहेत, पण आतमधून माल काढून द्यायला जरा 2च जण आहेत आणि माल पण एकदम टपाच्या लेवलला आलता, त्यामुळे जरा काढायला त्यांना उशीर लागतो। पण करत आहेत, बहुतेक करून देतीलच आज खाली, बघूयात। दुपारनंतर सुट्टी करणार आहेत वाटतं लेबर लोक, त्याच्यामुळं चालू आहेत। पॅकेजिंगसाठी बॉक्स वगैरे बनवतात ते छोटीशी कंपनी आहे। या साईडला लावलेली गाडी, बॉक्स वगैरे बनवतात अशी कंपनी आहे चिखलीला। पहिल्यांदाच आलो या भागात, बरंच मोठं आहे चिखली, पण छोटंसं मेन रोडलाच आहे। या साईडला बघा, दाखवते तुम्हाला। रोडच्या बाजूलाच दुकान आहे। आता खाली झाल्यावर जायचं आहे, एशियन पेंटला गाडी सोडायला जायचं परत आपल्याला। आपण कन्नूर केरलाची ऑर्डर घेतलेली आहे। नागेशला वगैरे फोन करून झालेला आहे। नागेश म्हटला या करून देतो इंटरव्ह्यू वगैरे, तर बघूयात आता इथं किती वेळ लागतात। परत खाली करून परत घरी पण पोचायचं, कारण की मंडळात वगैरे जायला लागत नाही तर लय शिवा घालतात पोरं। तर बघूयात आता किती वेळ लागतो। देव करो लवकरात लवकर खाली व्हायला पाहिजे, म्हणजे गाडी पण तिथून सोडून यायला परत आता इथून बाहेर निघायचं म्हणजे फार फिरून जायला लागेल। बघूयात किती वेळ लागतो आणि काय होतं मित्रांनो ते। मित्रांनो, दुपारचे 3:30 वाजलेत, अजून गाडी खाली नाही झाली। चालू आहे बघा, मागच आहे गाडी। टाइमपास चालू आहे लेबर लोकांचा, बहुतेक नाक्यावरचे लेबर दिसतात। एवढा म्हणजे एवढा टाइमपास आहे ना, त्याच्यापेक्षा आम्ही खाली केली असते तर याच्यापेक्षा लवकर केली असते। काय करायचं आता, पहिली गोष्ट तर करतच नव्हते। मला तर सकाळी आल्यावर पहिले म्हटलं की झाली तर आज होईल, नाही तर हे म्हटलं ते तुम्ही तुमच्या शेटशी बोला, माझ्याशी बोलू नका। शेटला पहिलेच म्हटलं जर आज खाली करणार असेल तर मी गाडीत पॉईंटला लावतो, नाहीतर मग मी पण उद्या येतो। नाही म्हणता खाली करून देतो। बघूयात आता, उशीर लागेल जरा, अजून 4 वाजतील, 4-4:30 वाजतील असा अंदाज आहे। 3:30 तर वाजले, जरासंच राहिलेलं आहे, थोडासाच माल शिल्लक आहे। पण टाइमपास खूप परत आहे, टाइमपासच चालू आहे त्यांचा, त्याच्यामुळे होतं सगळी पेताट गँग आहे, त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप वेळ चालू आहे। 1-2 जण काम करायला लागले तर 2 जण निवांत बसतात, ते दोघं काम करायला लागले तर दुसरे दोघं निवांत बसतात, असं कामं चालू आहे। बघूयात आता किती वेळ लागतो। एशियन पेंटला जायचं आहे, कारण की गाडी भरायची आहे, तर सोडून यायची। मला यायला माझ्या अंदाजे आता 10-11 वाजतील। इथून निघालं पाहिजे, कारण की नाही तर कुठं ट्रॅफिक मध्ये वगैरे अडकलो गणपतीच्या तर मग अजून वेळ लागेल। तर बघूयात यांना किती वेळ लागतो, काय होतं ते। मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेत, आलोय आता, गाडी खाली झाली आहे। आंबेगाव मध्ये आलोय, तासभर झालं, बरोबर 4 वाजता गाडी खाली झालं। तिथून निघालो, कुठंच ट्रॅफिक वगैरे नाही लागलं, त्यामुळं लवकर बाहेर पडलो। अजून 1 तास लागल। नागेशला पण सांगून ठेवलं, नागेश म्हटलं या तुम्ही, 7 नंतर इंटरव्ह्यू होणार आहे आपली। खाडी ब्रिजवर आहे आता। माझं जुनं घर होतं या साईडला।
गाडी सोडून लवकरात लवकर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर यायचं. फक्त बस वगैरे भेटला पाहिजे. कात्रज पर्यंत भेटल. कात्रजच्या खाली स्वारगेटला जायला जरा अवघड होणार, कारण की सगळ्या गणपतीच्या लाईनीला गणपती असतील. त्याच्यामुळे कात्रज पर्यंत कसं तरी आलं, एखाद्या मित्राला बोलवता येईल कात्रजच्या चौकात, मग तिथून टू व्हीलर वगैरे जाता येईल. नवीन बोगद्याची इथपर्यंत आलोय. आता जाऊयात पत्रिका. नेमकं जेव्हा घाई असते आपल्याला तेव्हाच उशीर होतो. आम्हाला व्यवस्थित नव्हते त्याच्यामुळं वेळ लागला, नाही तर पटकन झाली असती गाडी खाली. पण जाऊन द्या, तरी झाले नशीब. नाही तर 2 दिवस लावतात तिथं. जर गेलं ना त्या कंपनीत हे, तर एक गाडी खाली करायला 2 दिवस लावतात, अशा आम्हाला लोकच सांगत होते. सगळा पॅक झालाय. आता थोड्या दिवसांनी या डोंगर वगैरे सगळ्या बिल्डिंग घरं होतील. मंदिर झालंय बहुतेक समोर कुठलं तरी. पोचूया मित्रांनो जेवढ्या लवकर होईल तेवढं शिरवायला एशियन पेंटला. संध्याकाळचे 6:45 वाजलेत मित्रांनो. कंपनीत गाडी सोडून आलोय नागेशकडं. आलोय आता शिरवायला, पण काय गाड्याच भेटणार. बसवाले ST वाले पण थांबाना. बघतोय वाट आता. जास्त गाड्या मुंबईच्या आहेत इथं. जे बारक्या वगैरे गाड्या थांबतात ते शक्यतो मुंबईसाठी हे होतात, थांबतात. बघूयात आता किती वेळ लागतं. जरा उशीरच लागल, गाडी थांबत नाही. पण जाऊयात लवकरात लवकर, जेवढा लवकर होईल तेवढा लवकर. मित्रांनो आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 11:15 वाजले होते मित्रांनो. अजून आमची इथं विचरण म्हणजे मिरवणुका चालू आहेत. खाली गोंधळ चालू आहे. सगळ्या खिडक्या वगैरे लावून बसलेले कंटिन्यू चालू आहे. रात्री 12 वाजता बरोबर बंद केले होते स्पीकर. परत 5:15 बरोबर चालू झाले. तेव्हापासून चालू आहे. मी मागाशी खाली जाऊन आलो. भरपूर मंडळींची लाईन आहे अजून. मला तरी अंदाजे असं वाटतं 1, 2, 3 तरी असतील. 2 तरी असतील साधारण. एवढे मंडळ जाता जाता अजून हळूहळू चाललेले आहेत. आता जरा बंद झाला जरा आवाज. पोलिस आत्ता राऊंड मारून गेले तर जरा थोड्या वेळ बंद केले. परत चालू करतात थोड्या वेळाने. कंटिन्यू चालूच आहे तसं. बघूयात आता किती वेळ लागतो वगैरे. कालचं पण प्रॉब्लेम झालं जरा. काल ज्या पार्टीला आपण गाडी खाली केली तर चिकमंगळूरची पार्टी आपल्याला पेमेंट टाकणार होती. कालपासून फोन लावते. 2 पार्टी काय फोन उचलत नाही. ट्रान्सपोर्टवाला पण फोन उचला ना. काय नेमकं झालं ते काय कळेनाच. इथली जी पार्टी होती ज्याच्या दुकानात आपण खाली केली, तो म्हटला तो समोरचा पार्टीवाला पुण्यालाच येतोय. म्हटलं त्याच्यामुळं फोन उचलत नसत. मी त्यांना बोललो, त्यांचा फोन बिझी वगैरे लागतो, दुसऱ्यांची बोलत असतात. कालपासून आजपर्यंत म्हणजे आता 11:15 वाजले तरी फोन उचलत नाही. असं कुठं असतं का शेट म्हणून. मग ते बोललेत आता मी बोलतो म्हणून त्यांच्याशी. पेमेंटचं काळजी नका करू, पेमेंट येऊन जाईल. कमीत कमीत काय अडचण असेल का फोन उचलून तरी बोलायला पाहिजे. कुंदन शेट वगैरे पण फोन लावते. ट्रान्सपोर्टवाल्याला पण लावते. त्या समोरच्या पार्टीला पण लावते. पण कुंदन शेटचा पण फोन वगैरे उचलत नाही. बघू आता काय होतं ते. पुण्यात येणार असेल तर पुण्यात बोलू आपण त्याला. तसं मी बोललो त्या पार्टीवाल्याला की पुण्यात कुठे येणार ते सांगा, आम्ही येऊन भेटतो वगैरे त्यांना म्हणून. तसं तो म्हटलं तसं वेळ नाही येणार. मी बोलतो त्यांच्याशी आणि लवकरात लवकर जेवढं पेमेंट करता येईल तेवढं करून देतो. बघूयात आता. वाट बघण्याशिवाय काय पर्याय नाही, कारण की समोरचा अजून तरी पण काय फोन उचलनाच. बघूयात मित्रांनो. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.